नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणुकाची दुनिया या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। मी या चॅनलवर माझे डेली रुटीन शेअर करत असते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे माझे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। माझ्या दिवसाची सुरुवात ही माझ्या लहान मुलाच्या गोड अशा स्माईलने सुरू झाली। त्यानंतर मी इथे दुधावरची साय काढून घेतली आणि चहा करायला सुरुवात केली। त्यानंतर चहा केला आणि तो आम्ही दोघांनी पिला। तेवढ्यात मला हॉलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि मी येऊन पाहते तर काय, त्याने सू केली म्हणून माझा मोठा मुलगा त्याचे लंगोट चेंज करत होता। यावरून तर मला एकच वाटलं की लहान मुलगा घरात आला की मोठा मुलगा बघता बघता लगेच कसा मोठा झाल्यासारखा वागतो ना। कालपर्यंत तो मम्मी मम्मी करायचा, आज तो एक मोठ्या भावासारखा राहत आहे। हे बघून मलाच खूप नवल वाटलं आणि त्यानंतर मी लहान्या बाळासोबत थोडा वेळ गप्पा मारल्या आणि त्याच्या त्या गोड हसण्यामध्येच आपल्याला कामाचा पूर्ण थकवा निघून गेल्यासारखं वाटतो। आणि थोडा वेळ त्याच्यासोबत मी मस्त मजा केली आणि त्याला झोपी घालण्याचा प्रयत्न केला आणि तो झोपीही गेला। एवढंच करेपर्यंत मला 8:15 वाजले होते आणि 9:30ला माझ्या मुला मी इथे देवपूजा करून घेतली आणि लगेच त्यानंतर भाजीची तयारी केली। आज मला शिमला मिरची करायची होती आणि मुलाच्या टिफिनमध्ये पनीर पराठा द्यायचा होता, तर म्हणून मग मी पनीरही ग्रेट करून घेतलं आणि इथे भाजी करायला घेतली। भाजी करणं झाली की लगेच पोळ्या केल्या आणि पनीरचे पराठेही करून घेतले। पराठ्यांना तेल लावण्याऐवजी मी तूप लावून घेतले आणि बाकीचाही माझा स्वयंपाक झाला होता आणि पोळपाट बेलणं ही सुद्धा मी लगेच धुवून घेतले आणि गॅसचा ओटा पुसला। त्यामुळे कसं अर्ध काम झाल्यासारखं होऊन जातं। जेवणानंतर मी बाकीचे भांडे आणि जेवणाचे भांडे घासून घेते आणि मुलाचा टिफिन लगेच भरून घेतला। एवढंच करण्यापर्यंत मला 9:15 वाजले होते आणि 10 मिनिटानंतर मुलाची शाळेमध्ये पाठवायचं होतं। हे झालं की माझा छोटा मुलगा परत उठून बसला आणि त्याच्या पप्पांनी मग गावाकडे व्हिडिओ कॉल करून घेतला आणि व्हिडिओ कॉल झाल्यानंतर तोपर्यंत माझ्या मुलाची शाळेला जायचा वेळही झाला आणि शाळेत जाण्या अगोदर त्याचीही थोडे लाड आणि मजा मस्ती त्याच्या छोट्या दादासोबत सुरू होती। लहान मुलगा आला घरामध्ये तसं त्याला शाळेमध्ये जायचं म्हणलं की खूप थोडा कंटाळाच येत आहे। त्याला म्हणत होता तो की चल पिलू, रडू नको, मी शाळेतून येतो हो। इथे त्यांचं गोड संभाषण झालं आणि मोठा मुलगा शाळेमध्ये गेला। त्यानंतर मग मी लहान्या मुलाची टाळू माखून घेतली आणि मालिश केली आणि थोडा वेळ त्याला 10-15 मिनटं खेळू दिलं। तेवढ्यात त्याचे पप्पा शाळेमध्ये त्याला सोडून आले आणि मग आम्ही दोघांनी मिळून माझ्या छोट्या बाळाला अंघोळ घातली। अंघोळ घालताना तो खूपच आता हातपाय हलवतो आणि चुळबुळ खूप करत असतो, पण आम्ही त्याला छान प्रकारे अंघोळ घालण्याचा प्रयत्न करतो। आम्हाला एवढी जमत नाही अंघोळ घालता, पण तरीही एक आपला प्रयत्न सुरूच असतो। आणि अशी मी त्याच्या डोक्याला मस्त छान अशी साबण लावून घेतली आणि आई जसं करत होती त्या प्रकारे करण्याचा मीही प्रयत्न करते अंघोळीचा। आणि त्याला असे आम्ही अंघोळ घालून घेतली दोघांनी आणि त्यानंतर त्याला कपडे घालून मी झोक्यामध्ये झोपी घातलं। त्याला छान असे थोडे थोडे झोके दिले आणि तो लगेच झोपी गेला। 4 ते 5 महिन्याचे होईपर्यंत लहान बाळ हे लगेच जास्त करून तो झोपी गेलेलेच असतात। त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून जेवण करून घेतले। इथे जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ आराम केला आणि दुपार झाली की माझा मुलगा शाळेतून आला। त्याचं जेवण झालं की मी त्याचा होमवर्क करून घेतला। अशा प्रकारे माझा छान असा खूप मस्त दिवस गेला। चला बाय मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक